तर मागच्या ब्लॉगमध्ये आपण बघितलंच होतं, बाबा मस्तपैकी बिडी पिऊन करीत होते मजे आणि आपण मस्तपैकी गरम गरम खातोय भजे. तर आईने मस्त भजे केले होते तरी मस्त खात होतो. तर रामकृष्ण हरी मंडळी, मी तुमचा लाडका ओम जगताप. तर सकाळी सकाळी मस्त या दोघांची भांडणं चालू होती, गुढीपाडवा निमित्त मस्त भांडणं चालू होती. त्यानंतर आपला गहू काढायला मशीन येणारच होतं हार्वेस्टर, म्हटलं त्याचा एक व्हिडिओ काढूनच घेऊया. त्याचा व्हिडिओ मस्त काढत होतो, त्यांना शक आलाच होता हा व्हिडिओ काढतोय म्हणून. फुल जोरात पळून होते हार्वेस्टर. तर हार्वेस्टर बघू शकता, फुल रेस केलं होतं हार्वेस्टर आणि हार्वेस्टर चाललं होतं जोरात. अरे थांब 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 आणि गेलं निघून. त्याच्यानंतर मस्तपैकी काल पण हेलिकॉप्टर आलं होतं, आज पण हेलिकॉप्टर आलं. काय चालू आहे मित्रांनो, काही समजतच नाही हेलिकॉप्टरचं. तर मस्त व्हिडिओ काढून घेतला मी, आपल्याला व्हिडिओ काढायचा आहे. त्याच्यानंतर चिंचीचं झाड बघा आमचं, किती भारी चिंचीचं झाड आहे, एकदम मोठं. तर चिंचीचं झाड का दाखवतोय तुम्हाला मी, सांगतो जरा थांबा. तर इथं आता मस्तपैकी चिंचा काढायला माणसं आली होते आणि चिंचा काढायचं काम चालू होतं. तर कटरीना बघा आपली कशी पकड होती. कटरीना म्हणजे आपली गाय. तर तुम्हाला वाटत असेल कटरीना म्हणजे कोण आहे, तर कटरीना आपली गाय आहे. तर इथं आता मस्तपैकी चढायचं काम चालू होतं झाडावरती. तर हे झाड तुम्हाला सांगतो मित्रांनो, इतकं भारी झाड आहे ना, या झाडावरती खूप खेळलेलो आहे मी. तर खूप सारे म्हणजे माझे जे जुन्या आठवणी सगळे या झाडावरती आहे. तर त्यानंतर आपल्याला उन्हाची मस्तपैकी भूक लागली होती आणि भूक लागल्यानंतर चला म्हटलं जेवण करूनच येऊया. तर आज होता मस्तपैकी गुढीपाडवा आणि गुढीपाडवा निमित्त आईने मस्तपैकी पापड वगैरे सगळं केलं होतं, कुरडई भजे सगळ्यापैकी एकदम रेडी होतं. तर बघा तुम्ही मस्तपैकी आणि आनंद घ्या. तर एक लाईक नक्कीच करा व्हिडिओसाठी. तर इथं कैरी बघू शकता, बिना कैरीचं आपल्याला जेवण जाणारच नाही, कारण गावाकडे कैरी असल्याशिवाय जेवण जात नाही भाऊ. आणि भजे बघू शकता, गरम गरम भजे आणि पुरणपोळी तर एकच नंबर होती, काय सांगू तुम्हाला आता. तर सगळ्यात पहिले भजे खाऊन घेऊया. तर भजे इतके टेस्टी होते ना. तर तुम्हाला जर हे भजे खायचे असेल तर आपल्या गावाकडे नक्की या. तर आता चिंचेच्या झाडावरती मस्तपैकी चिंचा पाडायचं काम चालू होतं. तर चिंचा पाडून जवळपास झाल्याच होत्या. त्यानंतर रात्री काय झालं, पाऊस थोडासा आला. तर पाऊस आल्यानंतर काय झालं सगळं उद्याच्या पार्टमध्ये नक्की बघा. पार्ट 3 लवकरच येत आहे, त्यामुळे फॉलो नक्की करून जा. जय श्रीराम.